अंघोळ करताना चुकूनही करू नका या 5 चुका, घरात पैसा टिकत नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अंघोळ करताना अशा 5 चुका कोणत्या होतात की ज्यामुळे आपल्या होणारं काम बंद पडतं. बऱ्याच जणांना अनेक कामात अपयश येतं, बऱ्याच जणांकडे पैसा येत येत थांबतो, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. मित्रांनो, अशा अनेक समस्या निर्माण होण्यास कदाचित तुम्ही अंघोळ करताना होणाऱ्या चुका कारणीभूत असू शकतात. कारण अंघोळ करताना ज्या 3 ग्रहांचा अंघोळीशी थेट संबंध येतो ते 3 ग्रह म्हणजे चंद्र, राहू आणि केतू. मित्रांनो, जर तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतू यांचा दोष निर्माण झाला तर अशा व्यक्तीचं होणारं काम हे थांबतं, त्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. तर मित्रांनो, अंघोळ करताना जी पहिली चूक लोक करतात ती चूक म्हणजे अंघोळ करताना कधीही आपण नखे कापू नये. बऱ्याच जणांचा तर्क असा असतो की अंघोळ करताना नखे मऊ पडतात आणि परिणामी नख कापणं अतिशय सोपं जातं. पण मित्रांनो, जर तुम्हाला नखच कापायचं असतील तर तुम्ही ती अंघोळ आधी किंवा अंघोळ नंतर कापा, पण अंघोळ करताना बाथरूम मध्ये असताना कधीही आपण नखे कापू नयेत. दुसरी जी चूक बहुतांशी लोक करतात ती म्हणजे अंघोळ करताना केस कापणे, मग ती शेविंगच्या स्वरूपात असतील किंवा इतर स्वरूपात. बऱ्याच जणांना शेविंग करण्याची खास करून पुरुषांना सवय असते. तर मित्रांनो, अंघोळ करताना आपण केस कापू नयेत, कारण केस कापल्याने राहूचा दोष निर्माण होतो असं शास्त्र मानतं. तिसरी जी चूक आहे लोक करतात ती म्हणजे बादली आणि मग हा कधीही आपण स्वतःच्या पैशाने खरेदी करून आणलेला असायलाच हवा. ज्या कुटुंबात आपण राहतोय त्या कुटुंबातील लोकांच्या स्वतःच्या पैशाने खर्च केलेली बादली आणि मग आपण वापरायला हवा. आपल्याला जर बादली आणि मग भेट म्हणून मिळाला असेल, भेटवस्तू म्हणून, किंवा अशा ठिकाणाहून तो मिळाला की ज्या ठिकाणी स्वतःचा पैसा खर्च झालेला नाही, तर अशी बादली आणि मग आपण आंघोळीसाठी वापरू नये. त्याने घरातील धनाची हानी होते, पैशाची हानी होते असं शास्त्र मानतं. मित्रांनो, जी गोष्ट बादली आणि मगाची अगदी तीच गोष्ट आहे टॉवेलची. टॉवेल वापरताना सुद्धा तो स्वतःच्या पैशाने खरेदी केलेला असावा, म्हणजे घरातील सदस्यांनी स्वखर्चाने टॉवेल विकत आणलेला असावा. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे अग्नी सानिध्य. मित्रांनो, आंघोळ करताना आपला संपर्क हा पाण्याशी आलेला असतो आणि म्हणून आंघोळ करून झाल्यानंतर आपण लगेचच अग्नीच्या जवळ जाता कामा नये. विशेष करून स्त्री वर्गामध्ये ज्या महिला असतात त्या आंघोळीनंतर लगेचच स्टोव्ह किंवा गॅस पेटवतात. तर महिला भगिनींना अशी विनंती आहे की आंघोळ झाल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटे त्यांनी इतर कार्य करावीत, कारण अग्नी आणि पाणी म्हणजे जल याचा संपर्क ज्यामुळे येतो, या दोन्ही गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी बहुतांश वेळी ग्रहदोष निर्माण झालेला आढळून येतात. आणि मित्रांनो, शेवटची गोष्ट म्हणजे आंघोळ करताना आपल्या मनामध्ये वाईट विचार येता कामा नयेत. आपण जी आंघोळ करतो त्यामुळे आपल्या तनाची शुद्धी होते, आपलं शरीर शुद्ध बनतं आणि म्हणून ज्या प्रकारे हे पाणी आपलं शरीर शुद्ध बनवत आहे, अगदी त्याच प्रकारे आपण सुद्धा आपल्या मनामध्ये पवित्र आणि सुंदर विचार घेऊनच स्नान करायला हवं. जर आपण स्नान करताना आपल्या मनामध्ये एखाद्याबद्दल वाईट विचार होत असतील, जर आपण वाईट विचार करत असू, जर वाईट विचाराने आपलं मन भरलेलं असेल, तर मित्रांनो त्याचा अगदी सकारात्मक परिणाम हा आपल्या संपूर्ण दिवसावरती होत असतो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटन आहे बेल आयकॉन ते सुद्धा नक्की दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.